Namaskar, good morning and welcome to yet another video and welcome to our channel. थंबनेल तुम्ही बघितलं असेल. सो आज जात आहोत पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरामध्ये. ऑलरेडी आम्ही अष्टविनायकापैकी ऑलमोस्ट 6 अष्टविनायक केले आहेत, बट आम्ही त्याचं रेकॉर्डिंग नाही केलं होतं. सो दिस इज अ ट्रॅव्हल ब्लॉग. सकाळी निघालेलं आहे, पेट्रोल भरलेलं आहे. पेट्रोल सध्या तरी E20 मिळत आहे. E85 आलं काय हो पेट्रोलला? हां हां E85 आलं का? नाही अजून नाही आलंय का? ओके. काही कालावधीने 85 येणार आहे. त्याच्या आधी टाकी फुल करून घेतलेली आहे. E100 पण येणार आहेत. सो चला जाऊया. आज बाप्पाचं दर्शन तुम्हाला पण घडवतो. जर तिथे मला कुठे व्हिडिओ शूटिंग करायला मिळालं तर आय विल. तर गाईज मी काय म्हणत होतो, जूनचे 15 दिवस झाले आणि तरी पण पाऊस काय सुरू झालेला नाही आहे. आणि मॉन्सूनमध्ये पुणे आणि पुण्याच्या बाजूचं सगळे परिसर जे काही हिरवेगार ग्रीन होतात ते बघण्यासाठी मी चातकासारखी वाट बघतो आहे. बट पाऊस काय येण्याचं नाव घेत नाही आहे. यावर्षी गाईज मॉन्सून सिरीज आमच्या चॅनलवरती नक्की येईल, कारण मॉन्सून आणि मॉन्सून ड्राईव्ह हा माझा आवडतीचा विषय आहे. लास्ट इयर पण आम्ही खूप फिरलो. लास्ट इयर पण आम्ही खूप व्हिडिओ शूट केले आहेत. यावर्षीसुद्धा नवीन नवीन जागा आम्ही एक्सप्लोअर करू. सो इफ यू हॅवंट सबस्क्राईब येट, प्लीज डू सबस्क्राईब, बिकॉज खूप सारे सिनेमॅटिक ट्रॅव्हल ब्लॉग्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन या. गाईज पिंपरी चिंचवडचा रस्ता एकदम ॲस्थेटिक आहे. सो दिस इज व्हेरी वेल मेंटेन. नाशिक पुणे रोड स्टार्ट झालेला आहे. पिंपरी चिंचवड ना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं कौतुक करण्यासारखं आहे, कारण त्यांनी रस्ते आणि झाडं दोन्ही व्यवस्थित मेंटेन केलेले आहे. तळेगाव इथून आहे 86 किलोमीटर्स आणि मॅपवर दाखवत आहे 1 hours and 47 minutes. गाईज इथे एक तो आदित्य बिर्लाचा गणपती आहे. मोठी आहे रे मूर्ती. टोल आला किती टोल गाईज मला खूप भूक लागले. सकाळी ओट्स खाल्ले होते तरी मला भूक लागले. गाईज मला काय खायला देत नाही माणूस. डायटिंगच्या नावाखाली मुली ओट्स खाल्ले होते सकाळी. आपण सकाळी आता ओट्सच खातोय. सकाळी डाएट झालं गाईज, सकाळी डाएट झालं. तर जरा मला भूक लागली. ऑपरेशन केल्यामुळे मला एक फायदा होतोय की आता मी गॉगल घालू शकते. कधीतरी मी लेसिक सर्जरी केली गाईज. कधीतरी मी माझा एक्सपिरियन्स सांगेन. माझ्याबरोबर सिद्धेश पण आला होता सर्जरी करायला. मिसिंग लिंक सुरू होत आहे. ओ माय गॉड, मला वाटलं हा बघा कनेक्टिंग टाइप्स आलेला आहे. येस येस येस. वेलकम टू कनेक्टिंग लिंक टनल गाइस. ये है टनल पार केल्यावर आपल्याला कळेल. ओ नाईस. ओ गाईज आम्ही आता फूड कोर्टला थोडंसं काहीतरी खातो. मला भूक लागली कधीपासूनचे.
पण घाट स्किप केल्यामुळे अगदी मिसिंग लिंक पण आम्ही फक्त 5-10 मिनिटात आलो, 10 मिनिटात आलो असेल है ना. गाईज फूड कोर्ट मध्ये आता थांबवली आहे गाडी, थोडंसं खाऊन घेऊया कारण मे बी मंदिरामध्ये गर्दी असेल. आज संडे आहे सो आमची जेवणाची वेळ तशी स्किप होणार आहे. सो अजून 1 तास दाखव, अजून 1 तास थोडंसं खाऊया. काय खाणार आहेस मग? काय माहिती, जे दिसेल ते खाईन. आता मला भूक लागली. गाईज परत एक टोल, पेण मधला खालापूर. किती टोल भरायचे, 3 टोल लागले गाईज, 3 टोल. इमॅजिन हेच परत टोल लागणार. सिद्धेश मी येणारच नाही. पैसाच पैसा वेस्टेज. गाईज तर हे आमच्या बरोबर सेकंड टाइम होत आहे. आम्ही सीट बेल्ट न घातल्यामुळे आम्हाला फाईन बसला. म्हणजे आम्ही इथून लिटरली त्या फूड कोर्ट पासून 5 मिनिटावर टोल नाका लागला आणि आम्ही दोघांनी पण सीट बेल्ट नव्हता लावला तर आम्हाला फाईन बसला. जो की आम्ही नाही ॲज अ रिस्पॉन्सिबल नागरिक भरला पाहिजे. पैसे 2000 रुपयाचा फाईन लावलाय आम्हाला. काय का 2000? 2000च आहे सीट बेल्टचा. बापरे, म्हणजे तेव्हा पण 2000चा लागला रत्नागिरीवर. बापरे. मेन रोड पासून आलेलो होतो आम्ही आता आतमध्ये आणि रस्ता उंबरखिंड नावाचा गाव लागलेला आहे आम्हाला. रस्ता तर चांगलाच आहे. शेंबडी गावाचं नाव. शेंबडी गावाचं शेवडी. रस्ता तर चांगला आहे, बाजूला झाडं पण आहेत त्यामुळे चांगला रस्ता. पण येताना आम्ही बहुतेक सगळे टोल स्किप करून जाऊ कारण 100 किलोमीटर्स मध्ये 3 टोल इज नॉट फिजिबल गाईज. आम्हाला मुंबईला पण नाही जायचं, आम्ही 3 टोल भरले का. हो अरे, 3 जवळजवळ ऑलमोस्ट 350 रुपये असेल. फायनली पाली गावाच्या बाजारपेठेमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथून फक्त 600 मीटरवरती आता मंदिर दिसत आहे. सो गाईज आमचं आता पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन झालंय आणि आता आम्ही जस्ट परत रिटर्नचा मॅप लावत होतो. आता घरी जायचं म्हणत होतो, 2 वाजले होते. पण अचानक विचार आला की अरे महाडचा गणपती जो राहिलाय वरदविनायक तो किती लांब आहे म्हणून जस्ट चेक करूया मॅपवरती. तर आम्हाला दिसलं की तो ऑन द वे, ज्या रूटने आम्ही जाणार आहोत त्या ऑन द वेच आहे रूटला. सो आता आम्ही डिसाईड केलं की अरे आता ह्या पण गणपतीचं दर्शन करूया. आज आमचे अष्टविनायकाचे कम्प्लीट दर्शन होईल. सो आता आम्ही चाललोय महाड की महड आहे ते? महडच्या गणपतीला. आम्हाला माहितीच नव्हतं की हा गणपती इथे आहे. आणि इथे हे दोन्ही जवळ आहे. म्हणजे जवळ म्हणजे 15-1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. पण ठीक आहे, 20 किलोमीटर जाऊ शकतो. ऑन द वे आहे. मंदिरामध्ये पोहोचलो आणि ऑलमोस्ट दुपारचे 3:30 वाजले होते आणि पाहतो तर काय
मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप मोठी रांग लागली होती आणि ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास दर्शनासाठी लागतील असा अंदाज होता. वेळेची कमतरता बघता आम्हाला VIP दर्शन सुद्धा ऑफर केले होते, बट वी सेड नो, कारण देवासाठी सर्व भक्तगण एकच असतात. एवढ्या लांबून आलोच आहोत तर बाप्पाचं दर्शन रांगेमध्ये उभं राहूनच घेऊ. तर असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.